नमस्कार मंडळी. उन्हाळा चालू झाला की भाजीला काय बनवावं, स्वयंपाक काय बनवावं ना हे सुचत नाही. आज बनवते दुपारी जेवणामध्ये मस्त अशा चपात्या सोबतच वरण आणि सिंपल आणि तरीसुद्धा खूप जास्त टेस्टी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तयार केलेली गवारीच्या शेंगाची भाजी. ही भाजी इतकी चवीला छान लागते ना, आपण नेहमी जे शेंगदाणा वगैरे घालून बनवतो ना त्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. सोबतच शेंगदाण्याची चटणी, थोडंसं काकडी, कांदा असं सिंपल आजचं हे जेवण आहे. रेसिपी खूप सोपी आहे. नेहमी तुमच्यासोबत ग्रेव्हीच्या वगैरे भाज्या मी शेअर करत असते, पण आज दुपारच्या जेवणासाठी सिंपल थाळी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि आज मी जे वरण बनवते ते मिश्र डाळींचं वरण बनवते. त्यासाठी ना अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली, 2 चमचे मुगाची डाळ घेतली आणि थोडीशी मसुरीची डाळ घेतलेली आहे. इथं ह्या ज्या डाळी आहेत ना ह्या मिक्स करून न घेता तुम्ही सेपरेट म्हणजे जर एकच डाळ कोणती तरी घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे. पण मिश्र डाळीचं जे वरण आहे ना ते खूप टेस्टी आणि चविष्ट लागतं. त्यानंतर इथं हे डाळ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर डाळीमध्ये ना एक टॅमॅटो मी कट करून घालते, जेणेकरून काय होतं ना डाळीसोबतच व्यवस्थित असा शिजला जातो आणि चवसुद्धा वरणाची खूप मस्त येते. त्यानंतर इथं जो आपला भाताचा डब्बा आहे ना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घालते आणि सोबतच थोडंसं इथं मी जिरं घातलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त नुसतं चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. काहींना भात थोडासा चिकट आवडतो ना तर त्यांनी तेल नाही घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. तेल घातल्यामुळे काय होतं ना भात छान असा मोकळा मोकळा होतो. आता डाळीचा डब्बा कुकरमध्ये मी खाली ठेवलेला आहे आणि भाताचा डब्बा वरती ठेवलेला आहे. आता ह्या कुकर मी लावून घेत आहे. आता ह्या कुकरच्या ना मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि तिसरी शिट्टी लहान गॅस करून घेणार आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा. आता इथं मी गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. त्यासाठी इथं गवारीच्या शेंगा मी सुरुवातीला निसून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. म्हणजे काय होतं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भाज्या काय होतं ना लगेच सुकतात, त्यामुळे मी पाण्यात ठेवली होती. आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि ही गवारी शेंग आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची, म्हणजे भाजी खूप चवीला छान लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टमॅटो काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं घातले, लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालायची आणि याचं छानसं वाटण तयार करून घ्यायचं. यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही, लागलीच थोडीशी गरज तर तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता. आता गवारीच्या शेंगा देखील छान अशा मी भाजून घेतलेल्या आहेत, या कढईमधून काढून घ्यायच्या. आणि मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या रेसिपीज लगेच पाहू शकता. आता गवारीच्या शेंगा मी काढून घेतल्या, थोडंसंच तेल घातलेलं आहे, खूप जास्त तेल घालायचं नाही. त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे तेलाचा वापर थोडासा कमी करायचा. जास्त तेलकट खाल्ल्याने मळमळ किंवा जळजळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल इथं मी थोडंसं घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे, थोडंसं लाल तिखट घातलं, धना पावडर घातलेली आहे, थोडीशी हळद घालायची. जास्तीचे मसाले यामध्ये घालणार नाही मी. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गॅस हा लहान ठेवलेला आहे. त्यानंतर आपण जे टॅमॅटो आणि किसलेल्या खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं हे वाटण यामध्ये घालायचं. आता हे वाटण छान असं परतून घ्यायचं. हे बघा, खूप सिंपल आणि झटपट रेसिपी आहे. ही गवारीची शेंग ना तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, खूप जास्त टेस्टी लागते. थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून ह्या वाटणाला छान अशी एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे त्या मसाल्याला व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची. छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी फ्राय केलेली गवार आहे ना ती यामध्ये घालायची. हे बघा, आता याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी यामध्ये घालायचं. आता ही भाजी तुम्हाला पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणी आणखी वाढवलं ना तरीसुद्धा चालणार आहे, पण ही भाजी ना चपातीसोबत अशी लपथपीत छान लागते, त्यामुळे इथं मी कमी पाणी घातलं होतं. झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटासाठी ही भाजी शिजवायची. का तर आपण गव्हाची जी शेंग आहे ना ती परतून घेतली होती, मसालाही देखील आपण छान असा परतून घेतला होता, त्यामुळे ही भाजी तयार व्हायला फारसा वेळ लागत नाही आणि गवारीची शेंग शिजण्यासाठीच वेळ लागत नाही. कोळ्या शेंगा घेतल्या ना तर मग शिजायला वेळ लागत नाही. आता यावरती ना मी कोथिंबीर घातली आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली ही भाजी तयार आहे. गॅस बंद केला, झाकण ठेवून साईडला ठेवलेले आहे आणि आपला कुकरमधला भात आणि डाळ ते देखील व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता भातसुद्धा खूप असा मोकळा मोकळा मस्त झालेला आहे
आणि डाळ मी छान अशी घोटून घेतलेली आहे. व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची. टोपामध्ये ना अगदी थोडंसं तेल घातलं, सुरुवातीला मोहरी घातली, त्यानंतर जिरं घातलं, हिरवी मिरची कट करून यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला लसूण यामध्ये घालायचा, काही कढीपत्त्याची पानं, अगदी आपली नेहमीची जी फोडणी असते ना अगदी त्या पद्धतीनेच इथं मी फोडणी केलेली आहे. थोडीशी कोथिंबीर आणि हिंग घालायचं आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं. थोडीशी हळद घातलेली आहे आणि मस्त अशी ही आपली फोडणी इथे तयार झालेली आहे. फोडणी करत असताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही, लहान गॅस करून फोडणी करायची. बघा चव किती मस्त येते. आता ना यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घातली. आता हे वरण तुम्हाला जितपत पातळ दाटसर आवडते त्या अंदाजाने पाणी घालायचं, का तर खूप जणांना जी डाळ जी आहे ना ती अशी घटमुट आवडते. आमच्या घरात पण खूप जास्त अशी पातळ नाही किंवा खूपच घट्ट नाही, अशी मध्यम डाळ आवडते. त्यामुळे इथं मी खूप जास्त पाणी घातलेले नाही. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. डाळ पाहायची किती घट्ट आहे किती पातळ आहे. जास्त घट्ट असली तर पाणी घालायचं. खळखळून याला उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा. वरून मी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त असं इथं आपलं दाटसर वरण इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही आहे किंवा खूपच घट्ट नाही, अगदी व्यवस्थित आहे. भातासोबतही खाऊ शकता आणि भाकरीसोबतही खाऊ शकता, असं मस्त हे वरण आहे. त्यानंतर इथे मी कणिक भिजवून ठेवली होती आणि त्यानंतर इथं मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर माझ्या मुलांना ना अशा टिफिनमध्ये मी नेहमी अशा त्रिकोणी असे पराठ्यात सारख्या मी चपात्या बनवून देत असते. आपल्या चपातीचे देखील खूप व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर. डिटेलमध्ये जर पाहायचे असेल तर तुम्ही बघू शकता किंवा इतरही भाज्यांच्या खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही पाहू शकता. नॉनव्हेजच्या रेसिपीसुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता. अगदी आपण घडीची पोळी कशा पद्धतीने बनवतो तसंच आतून वगैरे तेल लावून घेतलं, थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि छान अशी ही चपाती फोल्ड करून या पद्धतीने लाटायची. याचे जे कोण आहेत ना ते लाटून घ्यायचे, म्हणजे काय होतं याला व्यवस्थित असा आकार येतो. मुलांना अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून दिलं ना तर मुलं आवडीने खातात. आपली नेहमीचीच घडीची पोळी आहे, फक्त लाटण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे, फक्त एवढाच एक फरक आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे. आता इथं मी हे व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याला पराठ्याचा आकार दिलेला आहे. दिसायलाही छान दिसते आणि मस्त गुबगुबीत फुगते, त्यामुळे मुलं आवडीने खातात. आता इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि त्यानंतर सगळ्या चपात्या याच पद्धतीने मी भाजून घेतल्या होत्या. मस्त खरपूस अशा चपात्या भाजायच्या. काहींना थोड्याशा हलक्या रंगावर चपाती आवडते तर काहींना अशी छान डार्क रंगावर आवडते. चपाती भाजण्याचं प्रत्येकाचं आपापलं वेगळी पद्धत असते. तर चपाती आपण बघा 2 ते 3 मिनटासाठी गॅसवर व्यवस्थित म्हणजे तव्यावरती भाजून घेतो. खूप जणांना अशी एकदम डार्क रंगावरती आवडते, काहींना हलक्या रंगावरती आवडते. चपाती व्यवस्थित अशी कडा वगैरे दाबून भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भाजायची. गॅस हा लहान ठेवायचा. व्यवस्थित अशी भाजून घेतली. याच पद्धतीने सगळ्या चपात्या मी बनवून घेतल्या होत्या आणि मस्त असं सिंपल पण तरीसुद्धा खूप टेस्टी असा आपला हा स्वयंपाक तयार झाला. सोबतच शेंगदाणा चटणीची जर रेसिपी हवी असेल तर कमेंट करून जरूर सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.